नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SPML इन्फ्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा लिमिटेड शेअर हिट अप्पर सर्किट आफ्टर बॅगिंग ₹617.98 करोड इरिगेशन प्रोजेक्ट इन झारखंड. तर मित्रांनो, SPML इन्फ्रा लिमिटेडला झारखंडमध्ये इरिगेशन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि या प्रोजेक्टची किंमत आहे 617.98 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SPML इन्फ्रा लिमिटेडवर पाहायला मिळाला आहे. या झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस गेट्स फायनल US FDA अप्रूव्हल टू मॅन्युफॅक्चर अँटी फंगल शॅम्पू. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडला US FDA कडून फायनल अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? अँटी फंगल शॅम्पू मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी. चला तर बोलूया जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेड प्रमोटर्स ऑफलोड 2.37% स्टेक. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या प्रमोटरने जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडचे 9 लाख शेअर किंवा या कंपनीची 2.37% हिस्सेदारी सेल केली आहे ओपन मार्केटच्या थ्रू. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडसइंड बँक शेअर टंबल ॲज RBI ग्रँट्स CEO 1 year एक्सटेन्शन इन्स्टेड ऑफ युज्युअल 3. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडच्या CEO समंत काटपालियाला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 yearचे एक्सटेन्शन दिले आहे. आणि मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडच्या बोर्डने CEO समंत काटपालियाला 3 वर्षाचा एक्सटेन्शन देण्याचा प्रपोजल ठेवला होता. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इंडसइंड बँक लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड शेअर होल्डर्स अप्रूव्ह नेम चेंज टू इटर्नल. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडच्या शेअर होल्डरने मंजुरी दिली आहे झोमॅटो लिमिटेडचे नाव चेंज करण्यासाठी. आणि मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडचे नवीन नाव राहणार आहे इटर्नल. आणि मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड मार्च महिन्यामध्ये निफ्टी 50मध्ये सुद्धा ॲड होणार आहे. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. चला तर बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पेप्सिको एक ग्लोबल ब्रँड आहे. आणि मित्रांनो, पेप्सिकोचे प्रोडक्ट इंडियामध्ये सेल करण्यासाठी वरुण बेवरेजेस लिमिटेडने पेप्सिकोची फ्रँचायझी घेतली आहे. तर मित्रांनो, पेप्सिको टू डबल इंडिया रेव्हेन्यू इन 5 year. तर मित्रांनो, पेप्सिकोचा उद्देश आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये इंडियामध्ये आपला रेव्हेन्यू डबल करण्याचा. आणि मित्रांनो, याचा इनडायरेक्टली बेनिफिट VBL म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडला होणार आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RBI रिजेक्ट्स इरिडा इन्व्हेस्टमेंट रिक्वेस्ट फॉर अपर कर्नरी हायड्रो प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने नेपाळमध्ये 900 मेगावॅटच्या अप्पर कर्नली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी RBIला रिक्वेस्ट
केली होती, जी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाकारली आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या कंपनीला बाहेरच्या कंट्रीसाठी फंडिंग करायची असते तेव्हा त्याला सेंट्रल बँकची परमिशन घ्यावी लागते, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आणि मित्रांनो, इरिडाने सांगितले की इरिडा परत रिक्वेस्ट सबमिट करेल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरिडाच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल अँड आंध्र प्रदेश साइन 49,000 करोड डील फॉर 7 गीगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटसोबत ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आंध्र प्रदेश स्टेटमध्ये 7 गीगावॅट्सपर्यंतचे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता जवळपास 49,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.